नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बघा, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून टीईटी संदर्भात येणारे सगळे जे अपडेट्स आहेत तुम्हाला वेळेवर मिळत जातील। या ठिकाणी एक निवेदन प्रसिद्ध झालंय टीईटी संदर्भात की शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी या परीक्षेचं आयोजन दिनांक 23/11/2025 रोजी घेण्याची नियोजित केली आहे। बघा, माग जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्या जाहिरातीमध्ये जी टीईटीची जी परीक्षा होती की 23 नोव्हेंबरला होणार आहे। आता त्याची जी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा जो दिनांक होता तो अगोदर 15/9/2025 ते दिनांक 3/10/2025 पर्यंत फॉर्म भरायची मुदत होती। परंतु महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये मात्र अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे काही उमेदवारांना ऑनलाईनचा अर्ज भरण्यास अडचणी आल्या किंवा त्यांचा ऑनलाईन अर्ज भरला गेला नाही। तर अशा उमेदवारांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। त्यांना आता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी किंवा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक 4/10/2025 ते 9/10/2025 म्हणजेच 4 ऑक्टोबर पासून तर 9 ऑक्टोबर पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। बघा, अगोदरची जी मुदतवाढ होती ती 3 ऑक्टोबर पर्यंत होती, म्हणजे आजच्या दिवसापर्यंत। परंतु अजूनही काही उमेदवारांचे फॉर्म भरले गेले नाही किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या, तर त्यांना आता मुदतवाढ मिळाली आहे ती आता 9 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तो फॉर्म भरू शकता। जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर टीईटीच्या म्हणजे महा टीईटी या वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या। आणि काही उमेदवारांना मात्र जी परीक्षा शुल्क भरण्यासाठी जी तांत्रिक अडचण आली होती किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरले गेले नाही, तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा उमेदवारांना बँकिंग, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड द्वारे पुन्हा 9 ऑक्टोबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत ही फॉर्म म्हणजे फी भरायची मुदतवाढ देण्यात येत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले आहेत परंतु परीक्षा फी मात्र भरली गेलेली नाही, तर अशा उमेदवारांनी लवकरात लवकर महाटीडी या वेबसाईटवर जाऊन किंवा तुमच्या लॉगिनला जाऊन तुम्ही लवकरात लवकर ती परीक्षा फी भरून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही। त्याशिवाय तुमचा फॉर्म म्हणजे ग्राह्य धरला जाणार नाही। बघ, यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मिळणार नाही, कारण आता ही शेवटची मुदतवाढ राहणार आहे। 9 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। संबंधित परीक्षार्थी याची नोंद घ्यायची। तर ज्या विद्यार्थ्यांचे किंवा ज्या उमेदवारांनी टीईटीचा फॉर्म भरला नाही त्यांनी लवकरात लवकर महाटीईटीच्या वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म भरून घ्या, परीक्षा शुल्क भरा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत जातील। धन्यवाद।